कितीपासून 1 पासून घ्यायचे? बघा इकडं ते काय म्हणलं, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हणलं सर्वात शेवटी. तर या शेवटच्या स्लाईडमध्ये क्लिक करायचं, स्लाईड क्रमांक 5च्या खाली, आणि न्यू स्लाईड वगैरे याला ब्लँक स्लाईड घ्यायचं. इथं किती घ्या म्हणलं? 2 म्हणलं. इथं 2 असे ब्लँक स्लाईड घ्यायचे, त्यानंतर याला सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणजे 7 अतिरिक्त स्लाईड म्हटल्यानंतर काय करायचं, 7 वेळेस क्लिक करायची इथं स्लाईडमध्ये. दिसते काय असं? टोटल स्लाईड इथं 8 येतात. त्यानंतर याला सबमिट करा. स्लाईड क्रमांक 5चा लेआउट बदलून ब्लँक करा म्हणजे स्लाईड क्रमांक 5मध्ये जे आपल्या लेआउट चेंजेस करायचं आहे, तर त्याला काय करायचं, स्लाईड क्रमांक 5मध्ये सिलेक्ट करा पहिलं. त्यानंतर इथं लेआउटमध्ये जायचं आणि याला लेआउट काय करायचं, ब्लँक स्लाईड म्हणजे ह्या ब्लँक स्लाईडला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न बघा, स्लाईड क्रमांक 3चा लेआउट बदलून कंटेंट विथ कॅप्शन घ्या म्हणजे. तर स्लाईड क्रमांक 3ला क्लिक करायचं, जसं आपण मागच्या प्रश्नाला क्लिक तसंच करायचं आहे. लेआउटमध्ये जा आणि याला टू कंटेंट घ्यायची. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टायटल स्लाईड लेआउटचं एक इन्सर्ट करा म्हणजे आपल्याला काय करायचं, एक टायटल नावाची स्लाईड इन्सर्ट करायचं आहे. तर न्यू स्लाईडवर जायची, तर टायटल स्लाईड दिसते काय, तर याला क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टायटल टेक्स्ट स्लाईड इन्सर्ट करा म्हणजे आता जे आपण स्लाईड इन्सर्ट केलं होतं ते स्लाईड घ्यायचं आहे. न्यू स्लाईडवर जा, टायटल स्लाईडला क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईड डिलीट करा म्हणजे सर्व स्लाईड डिलीट करायचं. डिलीट करता येते का स्लाईड, हे सिलेक्ट ऑल करायचं दुसऱ्या स्लाईडला क्लिक करून आणि याला काय करायचं, डिलीट करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 9 स्लाईड ॲड करा म्हणजे 9 अतिरिक्त स्लाईड घेता येते तुम्हाला. इथं काय करायचं, 9 वेळेस क्लिक करायचं, 9 स्लाईड घ्यायचं असं. टोटल स्लाईड इथं 10 येतात. त्यानंतर याला सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडवरील फुलाच्या इमेजेस डिलीट करा म्हणजे जिथं आपल्याला इमेज आहे ती इमेज आपल्याला डिलीट करायचं. फक्त या इमेजला क्लिक करायचं, डिलीट करायचं. परत दुसऱ्या स्लाईडवर जायचं, इमेज सिलेक्ट करायचं, डिलीट करायचं. परत तिसऱ्या स्लाईडवरची इमेज डिलीट करायची. असे सर्व स्लाईडवरच्या इमेजेस डिलीट करायचा. पुढचा बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर टेक्स्टमध्ये टाईप करा म्हणजे टेक्स्ट. हे जे टेक्स्ट दिलं आहे आपल्याला टाउन हायस्कूल असा टेक्स्ट दिलेला आहे, ते टाईप करायचं हेडरमध्ये. हेडर आणि फुटरमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं. तर इथं हेडर फुटर घेण्यासाठी इन्सर्टवर जायचं. त्यानंतर इथं हेडर फुटर आहे, याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथं क्लिक व्हायला काही हे फुटर टेक्स्ट होत नाही. तर इथं काय करायचं, याला ऑन करायचं इथं फुटर टेक्स्ट. त्यानंतर याला काय करायचं, टाईप करायचं जे काही टेक्स्ट दिलेलं आहे आणि त्याला सर्व स्लाईड लांबले की ते अप्लाय टू ऑल करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये ओळीतील अंतर आपल्याला 1.5 करायचं आहे, लाईन स्पेसिंग. त्या कम्प्युटर प्रेझेंटेशनला सिलेक्ट करा, लाईन स्पेसिंगवर क्लिक करा. त्यानंतर 1.5 करायची तर लाईन स्पेसिंग. समजलं? पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडवरील इमेज डिलीट करा म्हणजे फक्त पहिल्या स्लाईडवरच्या इमेज डिलीट करायचं आहे. ते 2 इमेज आहेत, तर या दोन्ही इमेज आपल्याला डिलीट करायचे. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाईड ॲड करा म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्या, त्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाकून ते सर्व स्लाईडला अप्लाय करा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, स्लाईड शॉर्ट व्ह्यूमध्ये दाखवायचं प्रेझेंटेशन. तर इथं 4 स्लाईड तयार करायचं आणि त्यानंतर पहिल्या स्लाईडवर यायचं. इन्सर्टमध्ये जाऊन एक टेक्स्ट बॉक्स याला ड्रॉ करा. त्याच्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाकायचं, सर्व कॅपिटल लेटर्स आहेत. आणि त्यानंतर याला प्लसवर क्लिक करायचं आणि प्लसवर क्लिक केल्यानंतर याला कॉपी करा. त्यानंतर सर्व स्लाईडला असं पेस्ट करायची, असं पेस्ट करा. आणि त्यानंतर इथं व्ह्यूवर जा आणि स्लाईड शॉर्ट व्ह्यूमध्ये दाखवा म्हणजे ह्या स्लाईड शॉर्ट व्ह्यूला क्लिक करायचं आणि त्यानंतर याला सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाईडमध्ये परिच्छेदाची केस जी आपल्याला लोअर केस करा म्हणजे लोअर केस करता येते. हे स्लाईड क्रमांक 3 मध्ये क्लिक करा आणि हे जे पॅरेग्राफ आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या चेंज केसेसमध्ये क्लिक करायचं, त्याला लोअर केस करायचं आणि याला सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 11 मधून बुलेट स्टाईल काढून टाका तर या स्लाईड क्रमांक 11 मध्ये क्लिक करा इथं आणि इथं जे आपल्याला हे जे बुलेट स्टाईल आहेत आपल्याला ते काढून टाकायचे. तर इथे याला सिलेक्ट करून याला काय करायचं,
नॉनला क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून आपल्याला काय करायचं आहे, डेट अँड टाईम काढून टाका. म्हणजे डेट आणि टाईम काढण्यासाठी कुठे जाता आपण इन्सर्ट टॅबवर क्लिक करतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे हेडर अँड फुटरमधून पण क्लिक करू शकता आणि त्या डेट अँड टाईम या दोन्ही ठिकाणी पण क्लिक करू शकता. हे दोन्ही पैकी कुठे जरी क्लिक केलं तर आपल्याला हेच ऑप्शन ओपन होते. त्यानंतर आपल्याला काढून टाकायचं. तर याला काय करायचं, दोन शो ऑन टायटल स्लाईड याला क्लिक करायचं, अप्लाय टू ऑल करायची. तर डेट अँड टाईम गेला का बघा या ठिकाणी, इथं डेट अँड टाईम होता. ठीक आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये रेक्टँगल घ्यायचा आपल्या, राऊंड नावाचा, राऊंड शेप्स नावाचा एक रेक्टँगल घ्यायचा. तर त्याच्यासाठी काय करायचं, इन्सर्ट टॅब आणि नंतर शेप्सवर क्लिक करा आणि इथं राऊंड रेक्टँगल कोणता आहे याच्यामध्ये बघायची. दिसते काय, हे राऊंड रेक्टँगल आहे, याला ड्रॉ करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये टाईम ॲड करा. म्हणजे टाईम ॲड करता येते तुम्हाला, हे इन्सर्ट टॅबवर जायचं, या डेट अँड टाईमला क्लिक करा किंवा हेडर फुटरला क्लिक करा. त्यानंतर इथं डेट अँड टाईम याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला काय करायचं, अप्लाय टू ऑल करायचं. समजलं. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्लाईड क्रमांक 6 मध्ये ॲक्शन बटन होम समाविष्ट करायचं आहे. तर इथं क्लिक करा इन्सर्ट टॅबमध्ये. त्यानंतर आपल्याला काय करायचं, शेप्समध्ये जायचं आहे आणि इथं ॲक्शन बटन शेप्स कुठं आहे बघायची. इथं दिसते का, इथं सर्वात शेवटी आल्या तुम्ही तिथं ॲक्शन बटनचे शेप्स आहेत काही. याच्यामधून आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, होम नावाचं शेप घ्यायचं. दिसते का इथं होम नावाचा आयकॉन कोणता आहे याच्यामध्ये बघायचं. आणि इथं जर आपल्याला क्लिक ठेवलं माऊस तर इथं आपल्याला नाव दाखवतो. याला ड्रॉ करा आणि असा डायलॉग बॉक्स आल्यानंतर याला ओके करायचं इथं आणि नंतर याला सबमिट करा. स्लाईड क्रमांक 2चा लेआउट बदलून आपल्याला कंटेंट विथ कॅप्शन करायचं आहे. लेआउट बदलायचं आहे फक्त आपल्याला, स्लाईडने ॲड करता लेआउट थोडं चेंजेस करायचं. त्या स्लाईड क्रमांक 2मध्ये क्लिक करायचं पहिलं आणि त्या लेआउटमध्ये जा. त्यानंतर याला काय करायचं, कंटेंट विथ कॅप्शन या बटनावर क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर याला सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये जंगल थीम असा टेक्स्ट टाईप करा आम्हाला आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा आम्हाला. तर इथं कॉपी करा किंवा टाईप करा. इथे हेडर फुटरमध्ये जा. त्यानंतर या फुटर टेक्स्टला क्लिक करून इथं टाईप करायचं आहे टेक्स्ट आणि त्याला अप्लाय टू ऑल करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईडमधील आपल्याला काय करायचं, ओळीतील अंतर आपल्याला 2.5 करायचं. करता येते का, लाईन स्पेसिंग जे आपल्याला अंतर वाढवायचं आहे आपल्याला. तर इथे याला काय करायचं, कोणती स्लाईडमध्ये, पहिली स्लाईडमध्ये या फोटो अल्बमला सिलेक्ट करायची इथं. त्यानंतर इथं लाईन स्पेसिंगला क्लिक करा. इथं किती म्हणजे आपल्याला 2.5 म्हणजे इथं क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये आपल्याला काय करायचं, ॲक्शन बटन नेक्स्ट आणि फॉरवर्ड असं आपल्याला अप्लाय करायचं आहे एक ॲक्शन बटन. तर इन्सर्टवर जायचं आणि या स्टेप्सला क्लिक करायचं. नेक्स्ट आणि फॉरवर्ड हे दोन्ही एकच आहेत. इथे ॲक्शन बटन नेक्स्ट आणि फॉरवर्ड कोणतं आहे त्यामध्ये बघा, दिसते का इथं फॉरवर्ड नेक्स्ट, त्याला क्लिक करायचं. याला ओके करा. त्यानंतर याला कॉपी करा, होमवर जा, कॉपी करा आणि ते दुसऱ्या स्लाईडवर जाऊन त्याला पेस्ट करायचं. प्रत्येक स्लाईडमध्ये घ्यायचं आपल्याला. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला कंटिन्यू पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक समाविष्ट करा. कंटिन्यू पिक्चर लिस्ट नावाचे स्मार्ट आर्ट घ्यायचं आहे. तर ह्या इन्सर्ट टॅबवर जा आणि नंतर इथं स्मार्ट आर्टमध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये कंटिन्यू पिक्चर लिस्टमध्ये ह्या लिस्टमध्ये जर क्लिक करून जर आपण बघलं तर हे लवकर सापडेल. इथे याला क्लिक करायचं आणि याला इथं ओके करून याला अप्लाय करा. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये एक टेक्स्ट बॉक्स घ्या म्हणलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेलकम टेक्स्ट टाईप करा आणि त्याला काय करायचं आहे, फॉन्ट एरियल ब्लॅक करायचं आहे. तर इथं इन्सर्ट टॅबवर जा आणि त्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, ड्रॉ करायचं आणि वेलकमचं W कॅपिटल आहे. जर कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका, स्मॉल असेल तर स्मॉल टाका. त्याला सिलेक्ट करा आणि इथं फॉन्ट काय करायचं आपल्याला एरियल ब्लॅक म्हणलं, तर इथं टाका एरियल ब्लॅक. आलं का, इथे याला एंटर केलं की ते अप्लाय होते. समजलं कसं काय, एरियल ब्लॅकच होता की. परत बघा, इन्सर्टवर जा, एक टेक्स्ट बॉक्स घ्यायला ड्रॉ करा, त्याच्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा, बरोबर आहे. त्यानंतर इथं फॉन्टमध्ये जा, एरियल ब्लॅक, पेमेंट बरोबर आहे की
स्पेलिंग चुकली होती वाटते पहिले. पुढचा बघा. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ओल्ड कॉल आउट नावाचं स्टेप्स घ्यायचा आहे. घेता येते का तुम्हाला? इथं इन्सर्ट टॅबवर जायचं, स्टेप्सला क्लिक करायचं, त्यामध्ये कॉल आउट नावाचं स्टेप बघायचं. कोणता ह्याच्यामध्ये बघायचं, इथे कॉल आउट दिसते का इथं? याच्यामध्ये ओल्ड नावाचं स्टेप्स कोणता हे आहे, तर याला इथे क्लिक करायचं, ड्रॉ करायचं याला. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्माईल नावाचं स्टेप्स घ्या. म्हणजे तुम्हाला जमते हे घ्यायला तर बघा, इथं इन्सर्टवर जायचं, स्टेप्सवर जायचं, इथं स्माईल नावाचं स्टेप्स कोणता आहे इथं बघा आणि याला ड्रॉ करायचं तसं. ठीक आहे. त्यानंतर याला सबमिट करा. दिलेल्या ॲप्लिकेशनमधून एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा. म्हणजे काय करा म्हणजे एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन म्हणलं. प्रेझेंटेशन फाईल म्हणलं तर फाईलवर जा, न्यूवर जा आणि इथं ब्लँक प्रेझेंटेशन याच्यावर क्लिक करायचं. मी काय सांगू, लक्ष द्या, बी केअरफुल सांगू तुम्हाला. इथे मला जबरदस्ती बसवायचं नाही. स्लाइड क्रमांक 1 वरील आपल्याला काय करायचं आहे, लिस्टला बुलेट स्टाईल अप्लाय करायचं आहे. तर इथं बघा, तर टेक्स्ट सिलेक्ट करायचं असं आणि त्यानंतर आपल्या बुलेट स्टाईल घ्यायचं आहे. इथं क्लिक करायचं ह्या बुलेटमध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये कोणतीही एक बुलेट स्टाईल अप्लाय करू शकतो आपण. बघा, स्लाइड क्रमांक 8 हे जे आपल्याला स्लाइड क्रमांक 8 कॉपी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात शेवटी एक नवीन स्लाइड म्हणून आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर इथं स्लाइड क्रमांक 8ला क्लिक करायचं, दिसते काय, आणि याला कॉपी करा. त्यानंतर इथं सर्वात शेवटी एक क्लिक करायचं इथं आणि नवीन स्लाइड म्हणून याला पेस्ट करायचं. तीच नवीन स्लाइड म्हणून 8 नंबरची स्लाइड घ्यायचं इथं. स्लाइड क्रमांक 2 मधील इमेज आहे आपल्याला 90 डिग्री आपल्याला लेफ्टला घ्यायचा इमेजला. तर इथं इमेजला क्लिक करायचं, स्लाइड क्रमांक किती म्हणलं 2 मध्ये, आणि हे जे इमेजेस आहे आपल्याला याला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, फॉर्मॅट, त्यानंतर इथं रोटेशन आहे, इथं क्लिक करायचं आणि इथं घ्यायचं आपल्याला 90 डिग्री लेफ्टला. म्हणजे ह्या लेफ्टला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न बघा. 10 50 होतात, 41 होता की बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड तिसऱ्या स्लाइडमध्ये परिचयाची जे आपल्याला कॅपिटल इन्क्लूड करायचं आहे, तर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं सर्व आणि त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं. आपल्याला इथं दिसते का, इथं चेंज केसेसमध्ये क्लिक करायचं आणि कॅपिटल इन्क्लूड करायचं आणि याला सबमिट करा. नंतर पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये रेडियल सायकल स्मार्ट आर्ट ग्राफिक्स इन्सर्ट करा. तर इथं काय करायचं, पहिल्या स्लाइडमध्ये क्लिक करून इथं इन्सर्टवर जा. त्यानंतर काय करायचं, स्मार्ट आर्टला क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं रेडियल सायकल म्हणजे ह्या सायकल लिस्टमध्ये जर क्लिक करून आपण शोधलं तर हे लवकर सापडतं. तर याच्यामध्ये रेडियल सायकल म्हणजे इथे क्लिक करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही नीड्स युअर हेल्प या टेक्स्टला आपल्याला बोल्ड काढून टाका. म्हणजे जे टेक्स्ट आहे आपल्याला तेवढ्याचा बोल्ड इफेक्ट काढायचा आहे आपल्याला. या ठिकाणी दिसते का, याला सिलेक्ट करा आणि इथं बीला क्लिक करा. हे बोल्ड इफेक्ट निघून जाईल आणि त्यानंतर याला सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये आपल्याला प्रायमरी लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स घ्यायचं आहे आपल्याला. हे दुसरी स्लाइड सिलेक्ट करा, इन्सर्टवर जायचं, स्मार्ट आर्टला क्लिक करायचं आणि त्यानंतर या लिस्टमध्ये या. याच्यामधून आपल्याला प्रायमरी लिस्ट बघायचं आहे. प्रायमरी लिस्ट कोणती आहे, याच्यामध्ये स्मार्ट आर्ट बघायचं. इथे क्लिक करा आणि याला इथं इन्सर्ट करायचं. समजलं. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये आपल्या बेसिक सायकल स्मार्ट आर्ट ग्राफिक इन्सर्ट करा. म्हणजे बेसिक सायकलमध्ये तर दुसऱ्या स्लाइडमध्ये राईट क्लिक इन्सर्टमध्ये जायचं, स्मार्ट आर्टमध्ये क्लिक करा आणि या सायकल लिस्टला क्लिक करून इथं बेसिक सायकल कोणती आहे याच्यामध्ये बघायची. सुरुवातीची बेसिक सायकल आहे, याला क्लिक करून इथं इन्सर्ट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 3मधील आपल्याला परिचित जे आपला टॉगल केस करायचं त्याला. तर तिसऱ्या स्लाइडमध्ये क्लिक करा आणि हे जे पॅरेग्राफ आहे याला सिलेक्ट करायचं असं आणि इथं चेंज केसमध्ये क्लिक करून याला काय करायचं आहे, आपला टॉगल केस म्हणजे या सर्वात शेवटचं जे आपला टॉगल केस करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये IT टेक्नॉलॉजी या टेक्स्टला कॅरेक्टर स्पेसिंग काढून नॉर्मल करायचं आहे. तर IT टेक्नॉलॉजीचं जे स्पेसिंग आहे काढून नॉर्मल करा. म्हणजे तर याला सिलेक्ट करा आणि इथे दिसते का, इथं क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग हे ऑप्शन, याच्यावर क्लिक करायचे. सर्व फॉन्ट जे आपल्याला अप्लाय केला होता ते सर्व निघून ते नॉर्मल होते आणि याला सबमिट करा.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये कोणतंही एक प्लेस फोल्डर काढून टाका. म्हणजे प्लेस फोल्डर काढायचं आपल्याला दिसते का, हे प्लेस फोल्डर हे आहे, याला क्लिक करायचं प्लसमध्ये आणि याला कीबोर्डमधून डिलीट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड आणि रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून जिथं फोटोज आहे आपल्या तिथं पिक्चर नावामध्ये आपल्याला रिप्लेस करायचं. तर इथं क्लिक करायचं रिप्लेसमध्ये आणि इथं आपल्याला फोटो टाकायचा, कॅपिटल आहे ते कॅपिटल टाका. इथं पिक्चर आपल्याला खाली टाकायचं, रिप्लेस विथमध्ये आपलं पिक्चर लिहायचं. आणि त्यानंतर इथं याला रिप्लेस ऑल करा. ह्या 2 ठिकाणी आपल्या रिप्लेसमेंट झालेलं आहे. त्यानंतर याला ओके करा आणि याला क्लोज करायचं. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या टेक्स्टला आपल्याला स्ट्राईक थ्रू इफेक्ट काढून टाका. म्हणजे याला काय करायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं. जेवढं आपल्या लाईन दिसते तेवढंच टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि याला काय करायचं, स्ट्राईक थ्रूला क्लिक करायचं आणि त्यानंतर याला सबमिट करायचं. ठीक आहे.